अनसॉल्व एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 2 आपण स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 1 MCQज आहे, तर त्याची काही गरज नाही, ते आपण नंतर सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, या चॅप्टर मध्ये MCQ पण घेऊन टाकतो मी, ते नंतर घेतो. आता क्वेश्चन नंबर 2 घेऊ. ओके, तिथून आपली न्यूमेरिकल स्टार्ट होत आहे. अ पीस ऑफ स्ट्रेट वायर हॅज मास 20 ग्राम. एक मास दिलेला आहे आणि तो किती दिलेला आहे, 20 ग्राम दिलेला आहे. पण आपल्याला मास ग्राम मध्ये नको, आपल्याला कशामध्ये पाहिजे तर किलोग्राम. कन्वर्ट दिस ग्राम इंटू किलोग्राम, म्हणजे 20 इंटू 10 किती येणार तर -3. दिस ग्राम गेट कन्वर्ट इंटू किलोग्राम. ग्रामचं कन्वर्जन कसं झालं तर किलोग्राम मध्ये झालं. अँड लेंथ इज 1 मीटर. त्याची जी लेंथ दिलेली आहे, सपोज लेंथ आपण L ने रिप्रेझेंट केलं आणि लेंथ ऑफ दॅट वायर इज 1 मीटर. इट इज लेव्हिएटेड युझिंग अ करंट ऑफ 1 एम्पियर. त्याला तिथं प्लेस करायचंय आणि त्याच्यातून जो करंट पास होतोय, हा करंट दिलेला आहे तुम्हाला किती तर 1 एम्पियर इतका करंट दिलेला आहे. फ्लोईंग थ्रू इट अँड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड बी in a horizontal direction, what must be the magnetic field? We have to find the magnetic field. To find the magnetic field. आणि या केस मध्ये तुम्हाला काय दिलेली तर डायग्राम दिलेली आहे, तर ती डायग्राम आपण सर्वात पहिले या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण त्याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, असं तुम्हाला काय दिलेलं स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर हा कंडक्टर दिलेला आहे आणि हा कंडक्टर कसा प्लेस केलेला आहे तर इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये तो प्लेस केलेला आहे. आणि या ठिकाणी काय तर मॅग्नेटिक फील्ड आहे विच इज परपेंडिक्युलर टू द दिस करंट कॅरिंग कंडक्टर. या करंट कॅरिंग कंडक्टरला कशी दिली तर परपेंडिक्युलर दिली. इथं आलं तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे विच डायरेक्टेड इन दिस वे. ओके, ही झाली मॅग्नेटिक फील्ड बी बार. ओके, असं दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर याच्यातून काय होतं तर करंट पास होणार आहे. करंट किती पास होणार तर I इतका आणि या कंडक्टरची जी लेंथ आहे ती किती दिली तर L इतकी त्याची लेंथ दिलेली. आणि तुम्हाला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, आता या केस मध्ये मला काय करायचं तर सर्वात पहिले आपल्याला राईट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नाही तर मग राईट हँड पाम रूल यूज करावा लागेल. ठीक आहे, पाम रूल सोपा आहे तर तो यूज करून घेऊ. आता पाम रूल जर घेतला, थंब कोणाची डायरेक्शन इंडिकेट करतोय तर करंटची डायरेक्शन, त्याची कर फिंगर आहे ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि जो तळ हात आहे तो कोणाची डायरेक्शन दाखवणार तर फोर्सची डायरेक्शन या ठिकाणी इंडिकेट करणार. मग सर्वात पहिले बघा करंट जो आहे तो कुठे चालला तर या डायरेक्शन आहे. जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो इकडे चाललेला आहे, दिसतंय हे बघा इकडे. आणि जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो फोर्स कुठे असणार तर परपेंडिक्युलर टू द दिस सरफेस असा फोर्स असणार आहे. या प्लेनला या लेंथला कसं असणार तर परपेंडिक्युलर आणि डायरेक्टेड अपवर्ड डायरेक्शन काय होणार तो डायरेक्ट होणार. आता मला असा फोर्स काढता येणार नाही, मग मी थोडंसं काय करतो तर त्याला बेंड करतो विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. याला आउटवर्ड डायरेक्शनला असणार आहे आणि हा फोर्स या ठिकाणी काय होणार तर ऍक्ट होणार आहे. विच फोर्स तर हा असेल तुमचा कोणता तर मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी असेल. तो मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी आपण घेतला. आता बघा हा जो फोर्स आहे तो फोर्स कुठे ऍक्ट होतोय तर अपवर्ड डायरेक्शनला. आणि या बघा या वायरला जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल, जेवढा फोर्स अपवर्ड चाललाय तेवढा डाऊनवर्ड चालला पाहिजे, बरं का नाही. आणि डाऊन म्हणजे त्याच साईडला आग कुठे चाललाय तर वरती चाललाय, बरं का नाही. असं जर तुम्ही इमेजिन केलं तर हा फोर्स कुठे चाललाय तर अपवर्ड डायरेक्शनला आणि त्याला बॅलन्स करायला रॉड आहे, बरोबर का नाही.
आता रॉडचं काय असणार तर वेट असणार आहे आणि वेट डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे त्याला कोण बॅलन्स करणार तर तो जो रॉड आहे त्याचं काय करणार तर वेट या ठिकाणी काय करणार तर बॅलन्स करू शकतं. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय करू तर सोल्युशन मध्ये टू बॅलन्स द रॉड किंवा वायर दिलेले तुम्हाला काय दिलेलं आहे बॅलन्स द वायर रॉड म्हणण्याच्या वायर म्हणून टू बॅलन्स द वायर द अपवर्ड magnetic force the upward magnetic force is balanced by weight of wire in downward direction. ओके. तर जो मॅग्नेटिक फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स आपण रिप्रेझेंट करणार आहे या फ्रेमने आणि याला कोण बॅलन्स करणार आहे तर त्या वायरचा जो वेट आहे तो डाऊनवर्ड त्याच्या अपोजिट साईडला बरं की नाही न्यूटनचा थर्ड लॉ. आता मॅग्नेटिक फोर्स जर घेतला तर मॅग्नेटिक फोर्सचा आय दिलेला एल दिलेला बरं की नाही. मग याचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो तर बी आय एल इंटू साइन थिटा आणि तो परपेंडिक्युलर आहे सर्वजण परपेंडिक्युलर आहे बरं की नाही. मग थिटा किती असणार तर 90 डिग्री आणि साइन 90 इज 1 आणि आकार राहिला तर तुमचा एम जी राहिला. आपल्याला काय फाईन करायचंय बी फाईन करायचं. मग बी इज इक्वल टू काय भेटेल तर तुम्हाला एम जी डिवायडेड बाय आय इंटू एल. व्हॉट इज एम जी एम किती आहे तर एम आहे तुमचा 20 इंटू 10 टू द पॉवर -3. जी किती आहे जी आपण घेणार आहे 9.8 टोटल डिवायडेड बाय करंट किती आहे 1 एम्पियर आणि लेंथ किती दिली आहे तर लेंथ दिलेली 1 मीटर. ओके. डिनॉमिनेटरच्या नंबरचा काही फरक पडणार नाही. मग काय राहिला फक्त हा 20 इंटू 9.8. एक काम करता येईल आपल्याला 20च्या जागी मी काय करतो तर 2 लिहितो म्हणजे हा 10⁻³ तसं करणार तर -2 होऊन जाणार इंटू काय आलं तर 9.8 इंटू 10 टू द पॉवर -2. आता 9.8 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इट बिकम 19.6 इंटू 10 टू द पॉवर -2. आणि मॅग्नेटिक फील्ड कशामध्ये मेजर करणार तर मॅग्नेटिक फील्ड शुड मेजर इन टेस्ला. तो -2 आहे तर तुम्ही -2 दिल्यानंतर 1 2 लेफ्ट साईडला तो शिफ्ट होणार आहे. मग किती येणार तर 0.196 टेस्ला एवढं काय भेटणार तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता टेक्स्ट बुक मध्ये बरेच सारे आन्सर आता मी जे सॉल्व्ह करणार आहे तर ते आन्सर बऱ्यापैकी राईट असणार आहे. तर टेक्स्ट बुक मध्ये बऱ्याच सारे आन्सर रॉंग आहे बरेच मॅक्झिमम रॉंग आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आपण जे सॉल्व्ह करू आणि युनिट आणि काय विचारलं काही संबंध नाही तर आपण ते सॉल्व्ह करू त्याच पद्धतीने आन्सर आपलं असेल. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 तर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स 2 मीटर 2 सेंटीमीटर अवे फ्रॉम अ लॉंग स्ट्रेट वायर. लॉंग स्ट्रेट वायर पासून जे डिस्टन्स आहे सपोज आपण ते काय कन्सिडर केलं तर ए कन्सिडर केलं. ओके. तर आपण ते कॅपिटल आर घेतलं होतं. कॅपिटल आर ए काय होतं तर स्ट्रेट वायर पासूनचं डिस्टन्स होतं बरोबर की नाही. मग कॅपिटल आर घेऊन टाकू किंवा ए घ्या तुम्हाला जे वाटलं ते घ्या. चला एकच गोष्ट घेऊन टाका. ए इज इक्वल टू त्या स्ट्रेट वायर पासून किती सेंटीमीटर होती तर 2 सेंटीमीटर. कन्वर्ट दिस सेंटीमीटर इंटू मीटर 2 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. नेक्स्ट फ्रॉम अ व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर साठी लॉंग म्हणजे इन्फानाइटली लॉंग. ओके. वायर कॅरिंग करंट 5 एम्पियर. करंट इज 5 एम्पियर. आय इज इक्वल टू 5 एम्पियर. गिवन म्यू झिरो ची व्हॅल्यू पण दिलेली आहे ती तुम्हाला माहित पाहिजे. म्यू झिरो इज इक्वल टू 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. 4 पाय इंटू 10 रेस टू -7 वेबर पर एम्पियर पर मीटर. ओके. वेबर पर एम्पियर पर मीटर. वेबर पर एम्पियर पर मीटर असं करू चालेल. ठीक आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे परत आपल्याला काय करायचं तर बी या ठिकाणी फाइंड करायचं आहे. टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी या ठिकाणी फाइंड करायचं. आता मॅग्नेटिक फील्ड जर घेतला कोणासाठी तर एका इन्फानाइट लॉंग स्ट्रेट वायर तर त्याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहून टाकू. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू infinitely long straight current carrying wire. Straight current carrying wire.
ओके. इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे, त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड किती असते, तर तो रिप्रेझेंट करणारे बी ने, आणि याचा फॉर्म्युला आहे म्यू 0 I टोटल डिवायडेड बाय 2 पाय ए. ओके. एक असेल तर डिस्टन्स असेल कशातलं, तर त्या 2 पॉईंट मधलं काय असेल तर डिस्टन्स असेल. आता याच्यात व्हॅल्यू पुट करून टाकू. याच्यात व्हॅल्यू काय करायचं, तर आपल्याला करायचं आहे ओके. चला पुट करा याच्यात व्हॅल्यू. बी इज इक्वल टू व्हॉट इज म्यू 0, म्यू 0 ची व्हॅल्यू पुट करा 4 पाय इंटू 10 to the power -7. नंतर करंट किती दिलेला आहे, करंट दिलेला आहे 5 टोटल डिवायडेड बाय 2 पाय तसंच ठेवा इंटू ए किती दिलं तर 2 इंटू 10 to the power -2. 2 इंटू 2 किती होणार आहे 4, म्हणजे 4 पाय अँड दिस 4 पाय गेट कॅन्सल. मग बी इज इक्वल टू न्यूमरेटरला राहिलं 5 इंटू 10 to the power -7 आणि डिनॉमिनेटरला राहिलं 10 to the power -2. हा -2 वरती गेला तर +2 होणार. मग करायला 5 इंटू 10 to the power -7 आणि इंटू 10 to the power 2. -7 आणि +2 किती झाला तर -5 झाला, बरं की नाही. आणि मॅग्नेटिक फील्ड कशामध्ये मेजर करणार तर टेस्ला मध्ये. हे पण आन्सर टेक्स्ट बुक मध्ये रॉंग आहे, तर आपण जे सॉल्व्ह केलेले ते राईट आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे. अन इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ, इलेक्ट्रॉनचा स्पीड दिलेला आहे आणि हा स्पीड किती दिलाय तर 3 इंटू 10 to the power -7. -7 इलेक्ट्रॉनचा स्पीड नसतो, इलेक्ट्रॉन खूप जास्त स्पीडने मूव्ह होतो, बरं की नाही. त्याचा मास कमी म्हणजे त्याचा स्पीड खूप जास्त असेल, जवळपास लाईटच्या स्पीड इतका आहे, बरोबर की नाही. मग मायनस नाही, तिथे काय पाहिजे तर +7 पाहिजे, तर ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. 3 इंटू 10 to the power 7 मीटर पर सेकंड एका झालं तर तुमचं इलेक्ट्रॉनचा मूव्ह होण्याचा स्पीड आहे. ओके. पुढे इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ, मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय बी अँड दॅट इज 6 इंटू 10 to the power -4 टेस्ला. हे राईट, काय अडचण नाही. तर स्पीड कधी इलेक्ट्रॉनचा स्पीड लाईटच्या स्पीड इतका असतो, लाईटचा स्पीड 3 इंटू 10⁸ जवळपास म्हणतो बरं का. तो -8 आहे ना, +8 आहे, तर हा 7 दिलेला आहे, त्याच्या जवळपास खूप जास्त स्पीड असतो. पुढे परपेंडिक्युलर टू इट्स पाथ व्हॉट विल बी द रेडियम, रेडियम नाही तर रेडियस पाहिजे होतं. ठीक आहे. व्हॉट विल बी द रेडियस ऑफ द पाथ, त्या पाथचा रेडियस आपल्याला या ठिकाणी काय करायचा, फाइंड करायचा. पुढे व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी अँड द एनर्जी इन किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. आपल्याला 3 गोष्टी फाइंड करायच्या, एक रेडियस, दुसरं काय तर फ्रिक्वेन्सी, आणि तिसरं म्हणजे काय तर एनर्जी. या 3 गोष्टी फाइंड करायच्या. पण एनर्जी कशामध्ये, इन टर्म्स ऑफ किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुढे मास ऑन इलेक्ट्रॉन, मास ऑन इलेक्ट्रॉन यम दिलेला आहे इलेक्ट्रॉन साठी घेऊ आपण, आणि हा मास ऑन इलेक्ट्रॉन किती दिलाय तर 9 इंटू 10 to the power -31 kg. आपण घेताना मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 जर दिलेलं नसतं तर 9.1 इंटू 10 to the power -31 kg आला असता. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती आहे तर 1.6 इंटू 10 to the power -19. चार्ज मेजर करणार आहे कुलम मध्ये. पुढे अँड 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 एनर्जी. अरे कोण आहे, माईक बंद करायला लावलं मी. हा, पुढे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती जूल, तर तो आहे 1.6 इंटू 10 to the power -19 जूल. म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्वर्जन जूल मध्ये करायचं तर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं 1.6 इंटू 10⁻⁹ आणि जूलचं कन्वर्जन याच्यात करायचं तर डिवाइड करायचं 1.6 इंटू 10 to the power -19 मध्ये. ओके. आता काय काय फाईन करायला लावलं तर फाईन करायचं आपल्याला रेडियस, तर तिथं रेडियम झालेलं आहे, तर रेडियमच्या जागी आपण रेडियस कन्सिडर करणार. ठीक आहे. तर आपल्याला रेडियस फाईन करायचं, रेडियस आपण आर ने रिप्रेझेंट करणार. सेकंड वन फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी एफ ने रिप्रेझेंट करणार आहे आपण. आणि लास्ट वन काय सांगितलं तर कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ काय तर इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट, किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग आता सर्वात पहिले काय करू आपण, याचं सोल्युशन घेऊ. सर्वात पहिले आपण काय करणार तर रेडियस ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं रिव्हॉल्विंग. आता रिव्हॉल्व करत असते त्याच्यामध्ये कोणती काय असणार तर सेंट्रिपेटल फोर्स असेल, आणि या सेंट्रिपेटल फोर्सला कोण बॅलन्स करणार तर मॅग्नेटिक फोर्स, आणि तो किती असेल तर बी क्यू व्ही. क्यूच्या जागी मी ई घेतला, ई म्हणजे काय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आकार आहे कॅन्सल आर इकडे, आणि मग आकार येतं एम व्ही डिवायडेड बाय बी क्यू. मग फर्स्ट घ्यायचं आपल्याला रेडियस ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन,
ओके, रेडियस फाइंड करायचं आपल्याला. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचं काय करायचं तर रेडियस या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. आता रेडियस जर घेतला तर रेडियस वरून बघा याच्यावरून डायरेक्ट फॉर्म्युला भेटेल आपल्याला काय, एम व्ही त्याला बॅलन्स करणारे बी क्यू म्हणजे बीई ने त्याला डिवाइड करावं लागेल, बरोबर की नाही. आर इकडे जाणार आणि बीई इकडे जाणार. आता आपल्याला सर्व माहिती आहे, मास पण माहिती आहे. मास कोणाचं तर इलेक्ट्रॉनचं मास आपल्याला माहिती आहे. एक काम करा, यमच करा म्हणजे आपल्याला ई लिहिण्याची काय गरज नाही. एम व्ही डिवायडेड बाय काय असेल बी. ठीक आहे, आता याच्यात व्हॅल्यू पुट करा आणि मग आपल्याला रेडियस भेटून जाईल. मास ऑन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन वरती मास किती आहे तर तो आहे 9 इंटू 10 टू द पॉवर -31 मास पुट केला. नंतर त्याची व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी किती आहे तर 3 इंटू 10 टू द पॉवर 7 टोटल डिवायडेड बाय बी. बी दिलेला आहे तुम्हाला 6 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन वरती चार्ज आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. ओके, आता याच्यात काय करू ते नंबर आपण सेपरेट करू. एक काम करता येईल, 3 1 जा 1, 3 2 जा किती राहिला तर 6 झाला, बरोबर की नाही. मग न्यूमरेटरला राहिला 9 आणि डिनॉमिनेटरला 2 इंटू 1.6. आता एक काम करा, 10 ची पॉवर सेपरेट करा. -31 प्लस 7 किती होणार आहे, मायनस हा 31 आणि त्याचा 7 म्हणजे हा 11 झाला, म्हणजे हा 4 म्हणजे 24. 10⁻²4 इथे -4 आणि हा -19 किती झाला तर -23 झाला. ओके, 10 ची पॉवर आणि नंबर काय केलं तर आपण सेपरेट या ठिकाणी केलेलं आहे. आता एक काम करा, 2 इंटू 1.6 किती होणार तर 3.2 होणार आणि हा -23 वरती गेला तर +23 म्हणजे 10⁻⁻1 होणार. ओके, आता 10⁻⁻1 म्हणजेच काय 0.1 आणि 0.1 ने मल्टिप्लाय केलं तर 0.9 डिवायडेड बाय 3.2. आता एक काम करा, लॉग टेबल काढा आणि डायरेक्ट मेसेज करून द्या याचं 9चं किती येतं वगैरे वगैरे मेसेज करून द्या, मग आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. या साईडला स्पेस आहे तर या ठिकाणी मी लॉग कॅल्क्युलेशन करतो. ओके, पहिल्याची कॅस्टी किती येणार आहे 12. 90च्या 0 मध्ये बघा, 90च्या 0 मध्ये मेसेज करून द्या. तर आलेला आहे तो नंबर 9542. 9542. ओके, त्यातून सबट्रॅक्ट करायचं 32च्या 0 मध्ये बघा, त्याची कॅस्टिंग 0. 32च्या 0 मध्ये 5051 5051 या दोघांचे सबट्रॅक्शन करायचं कारण दोघांमध्ये डिव्हिजन आहे. ओके, सबट्रॅक्शन करा. 2 - 1 1 5 4 म्हणा 14 - 5 इज 9. आज आला 4 4 - 0 इज 4 9 - 5 इज 4 आणि -1 इन -0 ते झाला तर -1च झाला. या नंबरचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी अँटी लॉग घ्यायचा आहे. अँटी लॉग ऑफ दिस नंबर, तो नंबर लिहून टाका 1.4491. अँटी लॉग बघा 44च्या 9 मध्ये मीन डिफरन्स 1, 44च्या नावात मीन डिफरन्स एकात बघा. - 2813. आता बार 1 आहे म्हणजे आपल्याला पॉईंटच्या आधी नंबर पॉईंट द्यावा लागेल, बरोबर, सर्व नंबरच्या आधी द्यावा लागेल. आणि हा रेडियस आहे, रेडियस कशामध्ये मेजर करणार तर मीटर मध्ये या ठिकाणी आपण मेजर करणार. आता पुस्तकामध्ये मीटरच दिलेले नाही. ओके, म्हणजे पुढचे जे आन्सर आहे ते काही पण देऊन टाकले त्याने, युनिट पण काय समजत नाही, युनिट काय दिलेले त्यांनी वगैरे वगैरे. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्यात खूपच मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक खूप जास्त झालेली या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, ओके. तर ही झाली फक्त रेडियस, अजून बाकी फाईन करायचंय. एक एक गोष्ट आपण आता फाईन करू, एवढं घ्या समजून. मग सेकंड, हा जो फ्रिक्वेन्सी असतो ती फ्रिक्वेन्सी असते रेसिप्रोकल ऑफ टाइम. फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम, टाइम टी. ओके, टीचा पण फॉर्म्युला आपण फाईन केलेला आहे आणि फ्रिक्वेन्सीचा पण केलेला आहे. मग तुम्हाला जे लिहायचं तुम्ही ते लिहू शकता. डायरेक्ट फ्रिक्वेन्सी लिहिलं तरी चालेल, नाही तर मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 काय असतं टी आणि टीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला 2 पाय काय फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, स्प्रेडचा फॉर्म्युला 2 पाय m अपॉन ओमेगा बी क्यू.
2 पाय आर अपॉन बी तो नाही, तो जनरल नाही, आपण याच्यासाठी फाईन केलंय ना 2 पाय एम डिवायडेड बाय बी क्यू. 2 पाय आर अपॉन बी, बी ची व्हॅल्यू टाका नाही तर आर ची व्हॅल्यू टाका, मग याला अरेंज केल्यानंतर हा फॉर्म्युला भेटून जातो. पण फ्रिक्वेन्सी काय तर रेसिप्रोकल ऑफ टाइम आहे, म्हणजे याचं रेसिप्रोकल करा. बी क्यू, क्यूच्या जागी काय घेतला तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन डिवाइड करायला तर 2 पाय एम, एम काय तर मास ऑन इलेक्ट्रॉन. बी किती दिलेला आहे, बी इज 6 इंटू 10 to the power -4. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती आहे तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती आहे 1.6 इंटू 10 to the power -19 डिवायडेड बाय 2. पायची व्हॅल्यू पुट करून टाकू 3.142 आणि मास ऑन इलेक्ट्रॉन किती तर 9 इंटू 10 to the power -31. ओके, आता पुढे काय करता येईल, जे नंबर आपल्याला डिवाइड करता येईल तेवढे डिवाइड करून घेऊ, बाकीचे उरलेले नंबर आपण या ठिकाणी लिहून टाकू. ठीक आहे, 2 1 जा 1, 2 3 जा काय झालं तर 6. मग या नंबर सेपरेट करा, न्यूमरेटर राहिलं 3 इंटू 1.6, डिनॉमिनेटरला आहे 3. अजून एक करता येईल 3 1 जा 1, 3 3 जा 9, म्हणजे न्यूमरेटरला फक्त काय राहील तर 1.6च राहील. न्यूमरेटर राहिला 1.6, डिनॉमिनेटरला राहिला 3.142 आणि इंटू आर राहिला 3. ओके, आता 10 ची पॉवर आपण सेपरेट करू. हा -4 आहे आणि हा -19 आहे, म्हणजे 10⁻⁻23 झाला. -31 एकच आहे, -31. हा -31 वरती गेला तर +31 होणार. ओके, मग आर राहिला काय 1.6 डिवायडेड बाय 3.142 इंटू 3 आणि 10 ची पॉवर किती येणार तर 31 मधून 23 काय करायचं आपल्याला मायनस करायचं. साईन तर प्लसच येणार, कारण मोठं साईन वरती जाणार आहे, बरं की नाही, प्लस होऊन जाणार 31. आता 1 - 3 किती होणार तर 11, म्हणजे हा 4 झाला, राईट. +4 झाला, 10 किती तर +4, बरोबर ना. नाही सॉरी 7 11 होईल ना, 11 आणि 7 किती झाले, बरोबर 7 झालं, 10⁻7. नाही 8 झाला, बरोबर 10⁻8 झाला. तर हा काय झाला तर नंबर झाला. आता तुम्ही लॉग बघा आणि मला मेसेज करून द्या, याचा लॉग काय, याचा लॉग काय. तर आधी डिनॉमिनेटरचा लॉग घेऊन टाकू आपण, ठीक आहे. तर सर्वात पहिले काय करा तर याची कॅरेक्टरिस्टिक सांगा 0. 31 च्या 4 मध्ये मी डिफरन्स काय करा तर तू बघा. $4972 ठीक आहे. नंतर 30 त्याची कॅरेक्टरिस्टिक 0, 30 च्या 0 मध्ये बघा 4767 असं काहीतरी आहे, बघा लवकर. 30 च्या 0 मध्ये मेसेज करून द्या. $4771. आता या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन ऍडिशन करायचं. 2 + 1 3, 7 + 7 14 विथ कॅरी 1, 10 17 विथ कॅरी 1, 8 + 1 9 आणि हा 0 झाला. आता 1.6 बघा, 1.6 त्याची कॅरेक्टरिस्टिक 0, 16 च्या 0 मध्ये बघा 2041 आणि हा नंबर सबट्रॅक्ट करून टाका 0.9743. या दोघांची सबट्रॅक्शन करू आपण. 1 - 3 होणार नाही, म्हणजे 11. 11 - 3 झाला तर 8 झाला. इथे झाला 13, 30 - 4 9. इकडे काय आला 9, 9 - हा झाला 2. इकडे झाला 11, 11 - 9 किती झाला तर 2 आणि हा राहिला 12. याचं काय करू तर अँटी लॉग घेऊन टाकू. अँटी लॉग ऑफ दिस नंबर 1.2298 आणि हा 10 ची जी पॉवर आहे 10 ची पॉवर 8 तो तसाच लिहिला मी. ओके, याचा अँटी लॉग घेतला. आता अँटी लॉग बघा 22 च्या 9 मध्ये, मीन डिफरन्स 8 मध्ये बघा. 22 च्या 9 मध्ये मीन डिफरन्स 8. 1697 पॉईंट कुठे जाणार आहे आफ्टर 1 डिजिट. हा -1 आहे तो याच्यात ऍड करून घ्या, म्हणजे 10 किती झाला तर +7 झाला. आणि फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर करणार आहे तर फ्रिक्वेन्सी शुड मेजर इन हर्ट्ज. आता 10⁶ जर असेल तर मेगा असतं, बरोबर की नाही. मग काम करा 10�7 आहे ना, मग याला असं लिहिता आपल्याला किती 16.97 इंटू 10⁶ हर्ट्ज.
आणि 10⁶ जर मी काढून टाकला तर तो काय असेल तर मेगाहर्ट्ज असेल. म्हणजे की झालं तर 16.97 16.97 काय तर तो असेल तुमचं मेगाहर्ट्ज मध्ये. 10⁶ चा अर्थ काय असतो तर मेगा असतो. ठीक आहे. मग 10⁶ म्हणजे आपण मेगा मध्ये कन्वर्ट केलं, मेगाहर्ट्ज त्याला देऊन टाकतो. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. थर्ड नंबर, कायनेटिक एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आता याचा जो फॉर्म्युला घेतला तर याचा फॉर्म्युला राहील 1/2 बरोबर की नाही. तसं ऍक्च्युली अजून एक फॉर्म्युला पण आहे कायनेटिक एनर्जीचा. च्या जागी मग तुम्ही काय करू शकता तर BQ बरोबर की नाही, MV आहे ना, BQ R/M तोही घेऊ शकतात आणि त्याला सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. म्हणजे B²Q² R² आणि 1/2 असं सॉल्व्ह करून मग सर्व दिलेलं तुम्ही तिथे पुट करू शकता. पण ते अवघड होऊन जाईल कारण तुम्हाला M आहे आणि V पण आहे, तर मग सिंपल तो फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता नाही का. म्हणजे कॅल्क्युलेशन कमी होऊन जाते. ओके. आता राहिला 1/2 मास ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती मास किती आहे तर तो आहे 9 × 10⁻⁻31. त्यानंतर V किती दिलेला आहे तर V दिलेला आहे तुम्हाला 3 × 10⁻7. त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा. आता 2 याला डिवाइड करून टाका 4.9 होऊन जाईल. नाही ते काम करा 1/2 तसंच लिहा, 9 तसंच राहिला × 10⁻31. 3 चा स्क्वेअर केला तर 9 येणार आणि 10⁻7 चं किती होणार तर 10⁻14 होणार. बरं मल्टिप्लिकेशन. आता -31 9 × 9 किती झाला तर 81 डिवायडेड बाय 2 आणि 10 ची पॉवर आपण सेपरेट करू. 10 ची पॉवर किती होणार आहे तर 4 म्हणजे तो किती झाला तर 11 ना, 11 आणि 7 किती झाला होता 2 -1 -17 हे काय आलं तर तुमचं आन्सर झाला. आता 2 याला डिवाइड करा, 2 4 चा किती राहिला 8 झाला. बरं का नाही, काय उरले काहीच नाही उरलं. 1 ला डिवाइड करता येणार नाही 0 पॉईंट. बरं का नाही, किती उरला 10 झाला. 5 × 10⁻⁻ किती झाला तर -17. पण ही आन्सर कशामध्ये येणार आहे जूल. पण तुम्हाला ही जी कायनेटिक एनर्जी सांगितली ती काय सांगितली इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. आता जूलचं बघा, इलेक्ट्रॉन जूलचं कन्वर्जन जर मला इलेक्ट्रॉन व्होल्ट करायचं तर 1.6 × 10⁻⁻19 ला मल्टिप्लाय इकडे कानाचं डिवाइड. मग जूलचं कन्वर्जन आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये भेटून जाईल. मग हा जो 40.5 आहे × 10⁻⁻17 याला डिवाइड करायचं कशाने तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तो आहे 1.6 × 10⁻⁻19. दिस जूल गेट कन्वर्ट इंटू इलेक्ट्रॉन व्होल्ट. जूलचं कन्वर्जन इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये होणार. हा -19 वरती गेला तर +19 म्हणजे हा भेटेल 14.5 डिवायडेड बाय 1.6 -19 +19 -17 झाला तर 10⁻² इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण आपल्याला लागतोय कशामध्ये किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. किलो म्हणजे किती 10⁻3. मग एक काम करा, पॉईंट इकडे घेऊन टाका, चालेल ना. 10⁻3 म्हटल्यावरती एक पॉईंट इकडे नाही, इकडे नाही, तिकडे घ्यावं लागेल. 10⁻3 ना 10 ने डिवाइड, हा एक पॉईंट इकडे येणार आहे म्हणजे किती 4.05 डिवायडेड बाय 1.6 आणि 10⁻2 आहे 10 किती होणार तर 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता 10⁻3 म्हणजेच काय असतं तर किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच काय भेटणार तर आन्सर 4.05 डिवायडेड बाय 1.6 राईट. आणि 10⁻3 काढून टाकू आणि तो कशामध्ये येणार तर किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये या ठिकाणी येऊन जाईल. आता याला सॉल्व्ह करायचं, मग फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. परत एकदा तुम्ही काढा लॉग टेबल. लॉग कॅल्क्युलेशन इथे घेऊ. याची कॅश किती येणार आहे 0. 40च्या 5 मध्ये बघा, 40च्या 5 मेसेज करून द्या. 456075. नंतर 1.6 त्याची कॅस्टिक 0, 16च्या 0 मध्ये 16च्या 0 मध्ये 2041.
या दोघांची सबट्रॅक्शन 5 - 1 4 7 - 4 3 0 आणि हा राहिला 4 आणि हा 0. याचं काय करा तर अँटी लॉग लिहून टाका, मग फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. मग काय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ दिस नंबर. हा नंबर काय तर 0.4034 याचा अँटी लॉग बघायचा. बघा बरं अँटी लॉग. काय पडलं? 0.4034 2531. आता 0 पॉईंट आहे, मग पॉईंट कुठे जायचं आपल्याला याच्या जायचं. ठीक आहे. आणि आकाशामध्ये असणार तर किलो इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये या ठिकाणी असेल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. 2.531 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट. बघा आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे. an alpha particle the nucleus of helium atom. हिलियमचा न्यूक्लियस दिलेला आहे. अल्फा पार्टिकल म्हणजे काय, ज्याच्यातून हिलियम न्यूक्लियस काय करतो, बाहेर पडत असतो. अँड व्हॉट इज हिलियम. हिलियम जर घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आणि ॲटॉमिक मास नंबर किती असतो तर 4. बरं का नाही. म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. बरं का नाही. आणि किती इलेक्ट्रॉन्स येतात 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी जो चार्ज तयार होणार तो किती असणार तर 2 इलेक्ट्रॉनचा या ठिकाणी चार्ज असेल. ठीक आहे. ओके पुढे बघा. an alpha particle the nucleus of helium atom with charge +2 is accelerated and move in a vacuum tube with kinetic energy. त्याची कायनेटिक एनर्जी दिलेली आहे आणि ही जी कायनेटिक एनर्जी दिलेली किती दिली तर 10 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. आता या मेगा इलेक्ट्रॉन वोल्टचं कन्वर्जन आपल्याला जूल मध्ये करावं लागेल. सर्वात पहिले या मेगाचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये करू. मेगा म्हणजे किती 10⁶ इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे टोटल आला 10�7. आता इलेक्ट्रॉन वोल्टचं कन्वर्जन जूल मध्ये करायचं तर अशा केसमध्ये आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 1.6 × 10⁻⁻19. दिस इलेक्ट्रॉन वोल्ट गेट कन्वर्ट इनटू जूल. इलेक्ट्रॉन वोल्टचं कन्वर्जन कसं होणार तर जूल मध्ये या ठिकाणी होऊन जाईल. ओके. आता 1.6 सुरुवातीला लिहितो, मग +7 मायनस आखे झाला तर -12 जूल झाला. बरं की नाही. -12 जूल या ठिकाणी काय झालं तर कायनेटिक एनर्जी तुम्हाला दिलेली आहे. पुढे काय दिलेलं आहे. इट पासेस थ्रू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ 1.88 टेस्ला. बी दिलेला आहे आणि तो दिलेला आहे 1.88 टेस्ला. अँड ट्रेसेस अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस. सर्क्युलर पाथ दिलेले आहे आणि त्याचे रेडियस दिलेले आणि रेडियस दिलेले 24.6. 24.6 नका घेऊ, याच्यात थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली म्हणजे तर मग आन्सर तुमचं रॉंग येईल. म्हणजे ते येणार नाही पुस्तकात जे पाहिजे. 24.2 आणि आकाशामध्ये दिला तर सेंटीमीटर मध्ये दिलाय. ठीक आहे. 24.4 दिले 6 दिलेलं आहे तर 2 पाहिजे. आता याला कन्वर्ट करा मीटर मध्ये म्हणजे किती भेटत 24.2 × 10⁻⁻2 मीटर भेटेल. पुढे ऑब्टेन द मास ऑफ द अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलचं काय करायचं आपल्याला मास या ठिकाणी फाइंड करायचं. त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन वोल्टची व्हॅल्यू दिलेली आहे, ते आपण ऑलरेडी पुट करून दिलेली आहे. घ्यायचं तर घेऊन टाका. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट दिलेला आहे 1.6 × 10⁻⁻19 जूल. ओके. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन वर चार्ज किती दिलेला आहे तर तो दिलेला आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलम दिलेला आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे मास फाइंड करायचं. त्या अल्फा पार्टिकल वरती किती मास आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके. तर सर्वात पहिले आपण काय करणार तर कायनेटिक एनर्जी घेणार. कायनेटिक एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग दॅट इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी ऑफ
इलेक्ट्रॉन. ओके, कायनेटिक एनर्जी आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची. आता कायनेटिक एनर्जी जर घेतला तर कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊन टाकू 1/2 mv². पण याच्यामध्ये v जर घेतला, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन होतोय, v जर घेतला तर तो असेल mv²/r. मी पूर्णच लिहून देतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार. BQV परत प्रश्न विचारत राहणार, बरं की नाही. BQV हा काय असणार आता तुमचं फॉर्म्युला. याच्याकडून तुम्हाला v भेटून जाईल. इथला एक v कॅन्सल, म्हणजे काय भेटेल BQR डिवायडेड बाय m. हे आपण ऑलरेडी फाइंड केलेलं आहे. मग याच्या जागी आपण काय करणार तर BQR डिवायडेड बाय काय असेल तर m आणि त्याचा स्क्वेअर करायचं, त्याच्या मागचं रिझन. ओके, तर सॉल्व्ह करत बसा तर तुम्हाला आन्सर भेटेल. येथे आता पुढे स्क्वेअर जर केला, इथला m आणि इथला एक m कॅन्सल होणार. ठीक आहे, मग अरेंज करताना काय तर b चा स्क्वेअर होणार, q चा स्क्वेअर होणार, r चा स्क्वेअर होणार आणि डिवाइड करायला तर 2m. तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहिला तरी काही अडचण नाहीये. ठीक आहे, आता b दिलेला आहे तुम्हाला. b किती दिलेला आहे 1.88. त्याचा काय करायचं स्क्वेअर. q किती दिलेला आहे तर q या ठिकाणी 4 दिलेला आहे आणि हेलियम न्यूक्लियस दिलेला आहे. आणि हेलियम मध्ये किती येतात 2 ॲटॉमिक नंबर येतात, बरं की नाही. म्हणजे किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे 4 जो आहे तो किती घ्यायचा तर 2 इलेक्ट्रॉनचा घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा. कशाला गागू राहिली, शांत बस ना जा तिकडे. आर जो दिलेला आहे तो किती दिला आहे तर 24.2 इंटू 10⁻⁻², त्याचा स्क्वेअर करायचा आहे. डिवायडेड बाय काय असणार तर 2 इंटू मास. मास आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी फाइंड करायचं, तो आपण फाइंड करणार. ठीक आहे, आणि कायनेटिक एनर्जी दिलेली आहे तुम्हाला. कायनेटिक एनर्जी किती आहे तर ते आहे 1.6 इंटू 10⁻⁻12. ओके, 1.6 इंटू 10⁻⁻12 काय झाली तर कायनेटिक एनर्जी. एक काम करा, आता m इकडे घेऊन टाका आणि बाकीची टर्म तिकडे घेऊन टाका. मग m जर इकडे घेतला तर काय भेटेल तर 1.88. याचा स्क्वेअर आहे तो राहू द्या. स्क्वेअर 2 इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती आहे तर दिलेलं आहे बघा 1.6 इंटू 10⁻⁻19. याचा स्क्वेअर आहे तर याचा पण स्क्वेअर इंटू 24.2 इंटू 10⁻⁻². त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर या ठिकाणी करायचा आहे. आणि टोटल टर्मला डिवाइड करायचं. R2 m इकडे घेतला आणि I इकडे येणार आहे, म्हणजे किती 1.6 इंटू 10⁻⁻19. आता बघा इथं जर न्यूमरेटर बघितलं तर सर्व जवळपास सर्व टर्मचं काय तर स्क्वेअर आहे. मग काम करा, आता स्क्वेअरची टर्म सेपरेट करा. म्हणजे काय भेटेल तर 1.88 याचा स्क्वेअर आहे, याचा पण स्क्वेअर आहे, म्हणजे इंटू 2 इंटू 1.6 याचाही स्क्वेअर, त्याचाही स्क्वेअर आहे, म्हणजे किती 24.2 त्याचा सगळ्यांचा स्क्वेअर. आता 10 ची पॉवर बघा आणि त्याचा सेपरेट करून घ्या. 10⁻⁻19 त्याचा स्क्वेअर केला तर 10⁻⁻38 येणार आणि -2 त्याचा स्क्वेअर केला तर 10⁻⁻4 येणार. आणि हा राहिला 2 इंटू 1.6 आणि 10⁻⁻19 वरती गेला तर +19 होणार. ते पुढच्या स्टेपला लिहून टाकू. ओके, तर किती होणार तर -19 होणार, कारण की हा -19 वरती गेला तर +19. हा झाला -19 आणि 4 ते झाला तर -23 झाला. याला सॉल्व्ह करून घ्या. हा झाला 1.88. याने मल्टिप्लाय केलं तर 3.2 इंटू 24.2 स्क्वेअर इंटू 10⁻³ झाला तर -23. सर्व 10 ची पॉवर ऍडजस्ट केल्यानंतर आणि डिवाइड करायला तर 3.2. आता याला सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर भेटून जाईल मास ऑन इलेक्ट्रॉन. ओके, तर ठीक आहे, टाकून देऊ आपण. -12 आहे. आता मग 10 ची पॉवर आता चेंज होणार. किती झालं रे मग हा -16 झाला, बरोबर की नाही. 38 -38 त्याच्यातून काय करायचा 12 मायनस करायचा. हा 6 झाला म्हणजे हा 26 झाला, बरोबर ना. 26 झाला आणि तो -4 घेतला तर हा 32 होणार. नाही 30 होणार, -30 होणार, बरोबर. 8 बरोबर -30 हे राईट आन्सर. याला सॉल्व्ह करावं लागेल. आता मी या ठिकाणी काय करतो तर लॉग कॅल्क्युलेशन घेतो. ठीक आहे, तर सर्वात पहिले 1.88 याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे.
18च्या 8 मध्ये बघा, 18च्या 8 बघा 2742 पुढे 2742 32च्या 0 मध्ये बघा 32च्या 0 5051 पुढे 24च्या 2 मध्ये 24च्या 2 मध्ये 3838 या सर्वांचे काय करायचे ऍडिशन, ये 10 + 1 11 विथ कॅरी 1 7 12 13 बरोबर ना, 13 विथ कॅरी 1 8 + 8 16 विथ कॅरी 1 8 10 11 विथ कॅरी 1 आज आला 2 बरोबर का नाही. ही सर्वांची ऍडिशन झाली. पण याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 × 2 2 3 जा 6 6 2 जा 12 2 + 1 3 आणि आला किती तर 4 बरोबर आहे. व्यवस्थित बघत चला, काही चुकत सांगत चला, ठीक आहे, होऊ शकतं असं. आता 32 याच्यातून काय करायचं, 32 ची ऑलरेडी आपण कॅशने बघितलं तो 50-51 आहे ना, बरोबर ना. 32 50-51 याच्यातून काय करायचं, सबट्रॅक्ट करून टाका कारण दोघांमध्ये डिव्हिजन आहे. 2 - 1 इज आणि 6 - 5 इज 1 2 - 0 इज 2 आज आला 13 13 - 5 किती होणार आता 8 आणि 5 13 8 इकडे एक कॅरी गेला म्हणजे आज आला 3. याचं काय करायचं आपल्याला अँटीलॉग या ठिकाणी फाइंड करायचं आहे. देअरफॉर m इज इक्वल टू m म्हणजे काय मास इज इक्वल टू काय असेल तर अँटीलॉग ऑफ दिस नंबर. हा नंबर आहे 3.8211 आणि 10 ची पॉवर किती आहे तर 10 ची पॉवर आहे -30. अँटीलॉग 82 च्या त्याच्यामध्ये बघा 1 मध्ये मीन डिफरन्स 1 6624 पॉइंट आफ्टर 1 डिजिट आणि हा राहिला 10⁻30 kg आणि हा काय तर पॉइंटच्या आधी नंबर आहे 3 बरं की नाही 10⁻3 झाला. आता -30 आणि +3 किती झाला तर 10⁻27 झाला आणि हा नंबर येईल तुमचा 6.624 आणि मास कशामध्ये मेजर करणार तर मास शुड मेजर इन किलोग्राम. मास आपण मेजर करणार आहे कशामध्ये तर किलोग्राम मध्ये या ठिकाणी मेजर करणार. हे झालं तुमचं आन्सर, ठीक आहे. बघा आता 2 wires shown in the figure are connected in series in a series circuit and the same current of 10 ampere. तर दोन्ही याच्यातून सेम करंट पास होतोय. तर 6 नंबरचा गिवन लिहू आपण. तर दोन्ही कंडक्टर मधून सेम करंट पास होतो, दॅट इज I1 इज इक्वल टू I2 अँड दॅट इज 10 एम्पियर. तर दोन्ही याच्यातला करंट जो आहे तो किती तर 10 एम्पियर इतका करंट त्याच्यातून पास होतोय. पुढे passes through both but in opposite direction. डायरेक्शन कशी तर अपोजिट ती डायग्राममध्ये दाखवलेली तुम्हाला. पुढे बघू. but in opposite direction separation between two wires is 8 millimeter. दोन वायर मधलं जे सेपरेशन आहे ते 8 मिलीमीटर आहे. मग ते आपण काय करू तर कॅपिटल आर ने किंवा ए ने रिप्रेझेंट करतो. किती तर 8 मिलीमीटर. कन्वर्ट दॅट मिलीमीटर इनटू मीटर म्हणजे 10 किती येणार तर -3 मीटर. पुढे -3 मीटर हे झालं. द लेंथ ए बी सेक्शन ए बी. तर डायग्राम मध्ये जर तुम्ही बघाल ना तर ए बी हा छोटासा पार्ट दिलेला आहे. त्या पार्टचं जे लेंथ आहे ते किती दिले तर 222 सेंटीमीटर आणि तो यस ने रिप्रेझेंट केलाय. म्हणजे लेंथ ऑफ ए बी ची लेंथ अँड दॅट शुड बी रिप्रेझेंटेड बाय यस आणि तो किती दिलाय तर 22 सेंटीमीटर. ओके 22 सेंटीमीटर लेंथ ऑफ ए बी दिलेला आहे. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर करा 22 × 10⁻² मीटर. पुढे obtain the direction and magnitude of magnetic field due to current in wire 2. सेकंड नंबरच्या वायर वरती डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड फाइंड करायचं मॅग्नेटिक फील्डची. ओके आता सेकंड वायर जर घेतला, सेकंड वायर वरती मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे डेव्हलप होणार तर पहिल्या वायरमुळे. बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं तर B1 फाइंड करायचं आहे. टू फाइंड करायचं मॅग्नेटिक फील्ड ऑन सेकंड वायर. टू फाइंड magnetic field on second wire आणि तो किती असेल तर दॅट शुड बी B1. दुसऱ्या वायर वरती मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे डेव्हलप होणार आहे करंट फ्लोईंग थ्रू द फर्स्ट वायर मध्ये किती करंट पास होतो त्याच्यावरती. ऑल्सो ऑब्टेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन
फर्स्ट वायर वरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे. आता फर्स्ट वायर वरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे, नाही सॉरी, also obtain the magnitude and direction of the force on wire फर्स्ट वायर वरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, ऑब्टेन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन वायर 2. ओके सॉरी करंट इन वायर 2 दिलेला आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं ऑन फर्स्ट वायर ड्यू टू करंट इन वायर 2 दिलेला आहे. बरोबर, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑन फर्स्ट वायर ड्यू टू करंट इन सेकंड वायर. सेकंड वायर मुळे जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार ते किती असते तर B2. आणि सेकंड नंबरचं फाइंड करायचं, सेकंड नंबरचं काय फाइंड करायला लावलंय तर ऑल्सो ऑब्टेन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द वायर फर्स्ट याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन वायर फर्स्ट. त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्स किती तर F1 इतका फोर्स या ठिकाणी ऍक्ट होणार आहे. म्यू झिरोची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, म्यू झिरोची व्हॅल्यू लिहायची तर लिहून घ्या. म्यू झिरोची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. आता याचं युनिट वेबर पर अँपियर पर मीटर आहे, किंवा तुम्ही असं पण घेऊ शकता, टेस्लाच्या टर्म मध्ये घेतला टेस्ला मीटर पर अँपियर असं घेऊ शकतो तुम्ही. ठीक आहे, टेस्ला मीटर पर अँपियर. आणि आता डायग्राम दिलेली, ते डायग्राम आपण सर्वात पहिले ड्रॉ करू आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी सोल्युशन घेऊ. ठीक आहे, तर सर्वात पहिले काय दिलेलं आहे तुम्हाला, तर ती जी डायग्राम आहे तर ती डायग्राम या ठिकाणी आपण ड्रॉ करू. ठीक आहे, तर हा काय दिलेला आहे, एक स्ट्रेट वायर दिलेला आहे, त्याच्यानंतर अशी बेंड केलेला आहे, याला डबल वायर दिले, आपण सिंगल घेऊ. ठीक आहे, हा जो सेक्शन आहे तर हा सेक्शन दिलेला आहे AB. ओके, आणि याची जी लेंथ आहे ती कशाने रिपेंड केलं तर S ने रिपेंड केलं. एवढ्या पार्टसाठी आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, आणि याच्यात करंट पास होणार आहे, करंट कुठून पास होणार तर या डायरेक्शननी, आणि हा जो करंट आहे त्याला आपण I1 कन्सिडर केला फर्स्ट वायर मधून. ठीक आहे, त्याच्या नियर अजून एक वायर प्लेस केलेली, स्ट्रेट वायर आहे. ओके, आणि त्याच्यातून जो करंट पास होतोय तो डाऊनवर्ड डायरेक्शन, त्याला आपण काय करू तर I2 कन्सिडर करू. ठीक आहे, आणि एवढाच पार्ट दिलेला आहे त्याचं, एवढ्याच पार्टसाठी घ्यायचं आपल्याला. हा जो S आहे तेवढ्याच पार्टसाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. अँड दिस इज फर्स्ट वायर. हा जो आहे तुमचा फर्स्ट वायर आहे, आणि हा जो आहे तो कोणता आहे तर तुमचा सेकंड वायर. असे दोन वायर तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर सर्वात पहिले बघा, तुम्हाला फक्त मॅग्नेटिक फील्ड नाही विचारलंय, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन देखील विचारली, बरं का नाही. आता आपल्याला काय सांगितलं तर राईट हँड थंब रूल आपल्याकडे माहिती आहे, तर राईट हँड थंब रूल आपण काय करू तर डायरेक्शन फाइंड करू. आता मॅग्नेटिक फील्ड कुठे फाइंड करायचं, मॅग्नेटिक फील्ड ऑन फर्स्ट वायर ड्यू टू करंट इन द सेकंड वायर. करंट इन द सेकंड वायर, आता करंट जर घेतला तर राईट हँड रूल जर घेतला तर करंट चालले डाऊनवर्ड, याच्यामुळे काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार. मॅग्नेटिक फील्ड बघा, ही डायरेक्शन बघा अशी चाललेली, म्हणजे सेकंड कंडक्टरवरती जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार ती कुठं असणार तर इनवर्ड. करंट असं चाललेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती जी डेव्हलप होणार ती कुठं असणार तर इनवर्ड असेल. आणि इनवर्ड जर असेल तर ते कशाने पेंट केलं जातं तर सर्कल, आणि मध्ये काय केलं जातं तर क्रॉसने पेंट केला जातो. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विच इज इनवर्ड. ओके, इनवर्ड. तर पहिल्याच आन्सर लिहिणार आहे, अकॉर्डिंग टू right hand thumb rule, right hand thumb rule, the magnetic field on a first conductor is directed inward. The direction, according to right hand thumb rule, the direction of magnetic field, the direction of magnetic field on first conductor, direction of magnetic field on first conductor is inward. कुठे तर आतमध्ये, कळलं का नाही, इनवर्ड. तर ही डायरेक्शन पहिला पार्ट या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे, इनवर्ड डायरेक्शन या ठिकाणी ऍक्ट होते. ठीक आहे, आता दुसरं काय सांगितलं तर त्याच्यावरती किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे ते पण फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, आता याच्यावरती मला काय करावं लागेल तर
पाम रूल यूज करू आपण. सोपं पाम रूल या ठिकाणी जर यूज केला तर बघा करंट कुठे चालला आहे, तर ही झाली करंटची डायरेक्शन. करंट वरती चाललाय. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, तर मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. करंट वरती चाललेला आहे. ओके, करंट वरती चाललेला आहे. मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये डेव्हलप होती आणि जो फोर्स ऍक्ट होणार तो कुठं असणार, तर या साईडला असणार. कोणत्या साईडला, तर लेफ्ट साईडला असेल. ओके, मग याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे, दिस इज द इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड. मग याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो या ठिकाणी असेल. ठीक आहे, मग या केसमध्ये आता त्याच्यावरती जर घेतला तर करंट असं चाललेला आहे. मग याच्यामध्ये पण मॅग्नेटिक फील्ड कुठं असणार, तर इनवर्डच असणार. बघा करंट वरती चाललेला आहे, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. इकडे आपण असा घेतला होता तर इनवर्डच होता. म्हणजे याच्यामध्ये पण जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे ती पण कुठं असणार, तर दॅट शुड बी इनवर्ड. तर तो पण असणार आहे तुमचा इनवर्ड. ओके, आणि त्याच्यावरती राईट हँड पाम रूल यूज केला तर थंब कुठे चाललाय, करंट कुठे चाललाय, तर खाली चाललेला आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड कुठे चालली आहे, आतमध्ये चालली. जो फोर्स आहे तो कुठे चालणार, तर या साईडला ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, मग जो फोर्स आहे तो कोणता असेल, तर F1 असेल. आणि या ठिकाणी जो फोर्स आहे तो किती असेल, तर F2 इतका. याच्यावरती जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे ती किती असेल, तर दिस इज B1 मॅग्नेटिक फील्ड. आणि हा जो मॅग्नेटिक फील्ड असेल तो काय असेल, तर B2 असेल. दॅट इज इनवर्ड. कुठे चाललंय, तर आतमध्ये चालले. बघा मॅग्नेटिक फील्ड ही पण कुठे चालली, तर आतमध्ये चालली. अशी घेऊ आपण. ठीक आहे, आता दोन्ही फोर्सेस एकमेकांपासून अवे चालले म्हणजे तिथं काय असणार, तर फोर्स ऑफ रिपल्शन असणार. ठीक आहे, आणि आपल्याला काय फाईंड करायचं, मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं ऑन द सेकंड वायर. देअरफॉर magnetic field on first wire. Magnetic field on first wire. ओके, फर्स्ट वायर वरती किती मॅग्नेटिक फील्ड आहे, तर ती आहे तुमचं B2. आणि स्ट्रेट कंडक्टर जर घेतला तर स्ट्रेट कंडक्टर साठी जो फॉर्म्युला आहे बीचा तो काय, तर μ0I टोटल डिवाइडेड बाय काय असेल, तर 2 या दोघांमधलं सेपरेशन. आणि या दोघांमधलं सेपरेशन आपण किती घेतलं, तर कॅपिटल R इतकं घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आता याच्यात व्हॅल्यू पुट करावं लागेल आणि सॉल्व्ह करावं लागेल. बरं की नाही. आणि करंट कोणता आहे, तर करंट कोणामुळे, तर I2 मुळे. याच्यातून जो करंट चाललेला आहे त्याच्यामुळे. बरं की नाही, I2. चला, फॉर्म्युला झालेला आहे. आता पुट केलं तर आन्सर भेटून जाईल. आता μ0 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, 4π × 10⁻⁻7. I2 किती आहे, तर I2 आहे 10 एम्पियर. टाकून द्यायचं. टोटल डिवायडेड बाय काय केलं, μ0 ची व्हॅल्यू 4π × 10⁻⁻7. आणि जो करंट आहे, करंट किती आहे, तर 10 आहे. आणि टोटल डिवायडेड बाय काय झाला, तर 2π. आणि R ची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल R ची व्हॅल्यू 8 × 10⁻3. ओके, काय करता येईल याचा, 4π 2π × R2 × काय असं, तर 4π असेल. 2 1 1 2 4 किती झालं, तर 8. म्हणजे हा 10 डिवायडेड बाय काय ना, तर 10 डिवायडेड बाय 4. किंवा एक काम करा, -7. एक काम करा, एकदम सोपं जाईल. 1/4 सेपरेट करून घेऊ. ठीक आहे, नंबर 10⁻⁻7 आणि हा 10⁻1 म्हणजे 10⁻6 झाला. आणि हा -3 वरती गेला तर +3 म्हणजे किती होणार, तर 10⁻³ होणार. राईट. आणि आता 4 ने याला डिवाइड करून टाका. एवढं लिहिलं तरी चालेल आणि जर डिवाइड केलं तरी चालेल. डिवाइड केल्यानंतर आन्सर भेटेल 0.25 × 10⁻³ आणि मॅग्नेटिक फील्ड मेजर करणार आहे कशामध्ये, तर टेस्ला येतात का असेल, तर युनिट असेल. तर या पद्धतीने आपण काय केलं, तर या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड फाइंड केलं. मॅग्नेटिक फील्ड आणि त्याची डायरेक्शन पण घेतली राईट हँड थंब रूलनुसार. तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायची. आता सेकंड जो पार्ट आहे तर तो फोर्स ऍक्टिंग, त्याचे डायरेक्शन पण सांगायचं आहे आणि काय करायचं, त्याचं फोर्स किती ऍक्ट होणार ते देखील आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर तो सेकंड पार्ट आहे. तर इथपर्यंत तुम्ही काय डाऊट असेल तर विचारून घ्या, नंतर आपण सेकंड पार्ट घेऊ. ओके, बघा या केसमध्ये जर तुम्ही बघाल ना, तर जो फोर्स ऍक्ट होणार तो कुठं असणार, तर लेफ्ट साईडला. आणि या फोर्सच्या कुठे, तर अपोजिट चाललाय. एक फोर्स तिकडे चाललाय, एक फोर्स तिकडे चाललेला आहे. म्हणजे दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे त्या ठिकाणी रिप्रेझेंट करताय फोर्स ऑफ रिपल्शन. ओके, मग सेकंड नंबरचा आपण आन्सर लिहू. द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट कंडक्टर is opposite that is repulsive force and which is acting in the left side. Okay, the force acting on first wire is a repulsive force
अनलाईक करंट आहे बघा इथं एक करंट वरती चालय एक खाली चालय म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स असलं पाहिजे बरं की नाही. द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट वायर इज अ रिपल्सिव्ह फोर्स. ओके रिपल्सिव्ह फोर्स आहे आणि विच इज अँड which is left directed in left side. ओके लेफ्ट साइडला तो काय होणार तर डायरेक्ट होणार. आता तो फोर्स किती असणार आहे तर ते आपण या ठिकाणी फाइंड करणार. डायरेक्शन झाला आता त्याची व्हॅल्यू फाइंड करायचं. ठीक आहे मग पहिल्या याच्यावरती पहिल्या कंडक्टरवरती फोर्स किती ऍक्ट होणार आहे F1 इतका. त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड किती आहे तो BIL चा फॉर्म्युला असतो. मॅग्नेटिक फील्ड किती आहे तर B2 इतका आहे बरं का नाही. लेंथ किती घ्यायचं तर इतका लेंथ घ्यायचा किती स्मॉल l AB लेंथ ऑफ AB एवढा AB इतका पार्ट साठी सांगितलं त्याने बरं ना. BIL L I कोणता तर I आहे तुमचा कोणता तर I1 इतका. ओके मग जो फोर्स आहे F1 तो काय असेल B2 B2 किती आहे तर तो आहे तुमचा 0.25 into 10 to the power -3. लेंथ ऑफ AB किती दिला होता लेंथ ऑफ AB दिलेले म्हणते 22 सेंटीमीटर. ओके 22 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻2 आणि करंट दोन्ही करंट किती आहे तर 10 अँपिअर इतकंच आहे तर आपण त्या ठिकाणी करंट टाकून देऊ. ठीक आहे 10 into 10. ओके आता हे नंबर सेपरेट करा मग F1 इज इक्वल टू 0.25 into 22. आता बघा 10 ची पॉवर किती येणार आहे तर 10 ची पॉवर -3 आणि -2 -5 आणि +1 म्हणजे 10 किती झाला तर -4 झाला. ओके आता 22 चा टेबल येतो 22 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करा लॉग टेबलची काय गरज नाही. 22 5 किती झाला तर 110 झाला बरं ना. 110 म्हणजे कॅरी किती गेला तर 11 झाला 22 बरोबर. हा 22 44 झाला आणि प्लस मध्ये 1 म्हणजे किती झाला तर 55 झाला. पॉईंट नंतर 2 डिजिट आहे तर 2 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे आणि इंटू 10 टू द पॉवर किती राहिला तर -4. फोर्स मेजर करणार आहे कशामध्ये तर न्यूटन मध्ये. मग तुम्ही 0 नाही लिहिला तरी चालेल. मग फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट कंडक्टर इज 5.5 इंटू 10 टू द पॉवर -4 न्यूटन इतका फोर्स त्याच्यावरती काय होणार तर ऍक्ट होणार आहे. डाऊट असेल तर विचारून घ्या.